आज या ठिकाणी संजय पाटील निकम हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीत जे आंदोलन चालू आहे त्याबाबत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया व त्यांनी दिलेला राजीनामा हा सभापतीकडे दिलेला आहे, त्यामुळे त्यांचं काय म्हणणं आपण या ठिकाणी जाणून घेऊया. बोला. वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका सागर राजपूत या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे पैसे थकवल्यामुळं जो काही प्रश्न निर्माण झाला त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर या तालुक्याचे लोकप्रिय आमदार बोरनारे सरही त्यामध्ये प्रयत्नशील आहेत. त्यांनी नागपूर अधिवेशनामध्ये पणन संचालकांची बैठक त्या ठिकाणी अतुलजी सावेसाहेब माननीय मंत्री महोदय यांच्या दालनामध्ये आमची घेतली आणि हा कसा प्रश्न सोडवता येईल या संबंधीची चर्चा केली. त्यानंतर पुण्यातला स्वतः आमदार साहेब स्वतः आमच्या सोबत संचालक मंडळासोबत येऊन पणन संचालकाला त्या ठिकाणी निवेदन देऊन यातून मार्ग काढा अशा प्रकारची सूचना त्यांनी त्या ठिकाणी पणन संचालकाला केली. त्यावर पणन संचालकांनी कलम 57A नुसार आपण त्या व्यापाऱ्याविरुद्ध कारवाई करावी आणि तो अहवाल आल्यानंतर आपण त्यावर निर्णय घेऊ अशा प्रकारचा अभिप्राय दिला. त्यानुसार बाजार समितीनं वेळोवेळी ठराव केले या लोकांना कसे पैसे देता येईल त्या संबंधीचे. त्याचप्रमाणे DDR यांच्याकडं 57A ची कारवाई त्या ठिकाणी प्रस्ताव दाखल केला. त्यानुसार त्यांनी DDR यांनी सहाय्यक निबंधकांची नियुक्ती केली आणि त्यांनी 2 हिअरिंग त्यामध्ये घेतलेले आहे. त्यांची कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्यांचा अहवाल ज्या वेळेला पणन संचालकाला जाईल त्यावेळेला शेतकऱ्यांच्या राहिलेल्या पेमेंटच्या संदर्भामध्ये काहीतरी निर्णय होऊ शकेल अशा प्रकारची धारणा आमची सगळ्यांची होती आणि आहे. परंतु मध्येच या 10 तारखेला जो शब्द आम्ही बाजार समितीनं आणि आमदार महोदयांनी त्यांना दिला होता त्यावेळेला या सर्व शेतकऱ्यांनी आमदार साहेबांकडे जायला हवं होतं आणि त्यांच्याकडनं काय आतापर्यंत काय झालं आणि आमच्या पेमेंटची काय तरतूद केली हे विचारायला खरं म्हणजे हवं होतं. परंतु यामध्ये राजकारण सुरू झालेलं आहे. काही लोकांना पैसे मिळवण्याच्या ऐवजी राजकारण कसं करता येईल आणि यामध्ये आमदार महोदयांना बाजार समितीला कसं बदनाम करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी या ठिकाणी दिसून येतो. त्यांनी निवेदन काय दिलं यारांना, त्यांनी सांगितलं की संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हे दाखल करा. त्यांनी सांगितलं की तुम्ही संचालकांनी राजीनामे द्या. जर आम्ही सगळे जर मनापासून प्रयत्न करत असू आणि आमचा निस्वार्थीपणानं प्रयत्न असेल तर त्यावर यांनी ते राजकारण करायला नको होतं आणि म्हणून अनेक बाहेरच्या लोकांना ज्यांचा बाजार समितीची कुठलाही संबंध नाही अशा लोकांना बाजार समितीत आणून त्या ठिकाणी आम्ही काहीतरी फार शेतकऱ्यांचे कैवारी आहे अशा प्रकारचा भासवायचा प्रयत्न करायचा. आणि कैवारीच तुम्ही असाल तर तुमचाच तो नातेवाईक सागर राजपूत त्या ठिकाणी तो दुकानदार नातेवाईक असेल, समाज बांधव असेल, त्याला तुम्ही सांगू शकतात, त्याला पेमेंट द्यायला सांगू शकतात. परंतु ते तथाकथित पुढारी म्हणा किंवा हे सर्व शेतकरी त्या व्यापाऱ्याच्या विरोधात किंवा व्यापाराकडे जाण्याच्या ऐवजी व्यापाऱ्यांकडे चक्रा मारण्याच्या ऐवजी किंवा त्याला वेठीला धरण्याच्या ऐवजी बाजार समितीला वेठीला धरलं, संचालक मंडळाला वेठीला धरलं आणि म्हणून संचालकांचे राजीनामे घेऊन आणि संचालकावर जर कारवाई करून तुमचा पैसे मिळणार असतील त्यासाठी मी त्या उद्विग्नपणे त्या ठिकाणी त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून मी त्या ठिकाणी माझ्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. आणि आता त्यांना जर वाटत असेल याच्यातून मार्ग निघू शकतो तर तो त्यांनी काढावा आणि सर्व बाजार समितीने जे ठराव केलेले जे निवेदनं प्रशासनाला शासनाला पाठवलेले ते सगळे हे जे कोण पुढारी आता सध्या उपोषणाला बसलेले शेतकरी पुढारी म्हणतो, सर्व शेतकऱ्यांना बोलत नाही मी, हे शेतकरी पुढारी आहे. त्यांनी त्यांच्या पुढाऱ्याला घेऊन जावं, पुण्याला जावं, मुंबईला जावं, त्यांची दिल्लीपर्यंत पोहोचे, त्यांनी तो निर्णय करून आणावा. आम्ही त्या ठिकाणी बांधिले पैसे देण्यासाठी. जनतेतून अशी प्रतिक्रिया होती का जो आपला राजीनामा तो सहाय्यक निबंधकाकडे का दिला गेला नाही असं. बाजार समितीच्या कायद्यामध्ये तरतूद आहे, संचालकाचा राजीनामा हा सभापतीकडे द्यायचा असतो आणि बाजार समितीच्या सभापतीने राजीनामा सहाय्यक निबंधकाकडे द्यायचा असतो. त्यामुळं जनतेला कायद्याचं ज्ञान नसतं, मोहगमपणानं बोलत असतात आणि हे जे उपोषण करताय मोहगमपणानं त्या ठिकाणी आमच्यावर आरोप करताय.